जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 17/3/2026. बहुजन प्रवाह चॅनलने अनोखा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवित आहेत. खरे तुफानातले दिवे कोण या शीर्षकाखाली सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळ आज कोणत्या दिशेने जात आहे यावर बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी विश्लेषण करणे गरजेचे आहे. समाजातील उच्च शिक्षित तरुण तरुणी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, साहित्यिक, कला, क्रीडा, उद्योजक, व्यावसायिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील महिला, पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी एकनिष्ठ राहून समाजाचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. ते खरे तुफानातले दिवे यांची जीवनगाथा, कार्यकौशल्य आम्ही चॅनलवरती प्रसारित करीत आहोत. आज एक तुफानातला दिवा हृदय मानव अशोक हे कवी, लेखक, दिग्दर्शक आहेत आणि चळवळीतही त्यांचे मोठे योगदान आहे. तर पाहूया हृदय मानव अशोक यांची मुलाखत. क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आज आपण हृदय मानव अशोक, लेखक, कवी, दिग्दर्शक आणि तरुण तरुणदार नेतृत्व यांची आपण इथे मुलाखत घेणार आहोत. तुफानातील दिवे. आज आपण पाहतो की बाबासाहेबांच्या निधनानंतर जो वर्ग होता त्यांनी खूप चळवळीमध्ये भाग घेतला, पण आजच्या या तरुण तरुणदार नेतृत्वासाठी आपल्याला खरंच गरज आहे जे जगतात, जे आहेत तुफानातील दिवे. तर अशा आपण तरुण व्यक्तिमत्वाला आज सामोरे जाणार आहोत. हृदय मानव अशोक. तर आज आपण मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये हृदय मानव अशोक हे कवी, लेखक, दिग्दर्शक आहेत अशी त्यांची ख्याती आहे आणि विशेषतः ते शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतही त्यांचं योगदान आहे आणि ते काम करतात. तर आपण थेट त्यांचे संवाद साधूया. सर, आपलं बहुजन प्रवाह चॅनलमध्ये स्वागत आहे. जय भीम. धन्यवाद सर्वांना. क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. हा, तर सर आपण एक कवी, लेखक आहात, तर आपण त्यापैकी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करताय तर त्याचा थोडासा आम्हाला एक अनुभव सांगा. कवीमध्ये तुम्ही काय काय कविता केल्यात किंवा काय तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कसं तुम्ही भरारी घेतलेली आहे, उत्तुंग भरारी घेतलेली आहे, ती आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. सर्वप्रथम कविता म्हणजे आता कवितेला एक वेगवेगळी अंग आहेत, परंतु माझ्या कविता ह्या प्रामुख्याने फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे तो जनमानस समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतो. मला असं वाटतं की हे कवितेचं साधन एक परिवर्तनाची नांदी आहे. प्रत्येकाची कविता वेगवेगळ्या दिशेने जरी जात असली तरी त्या कवितेतून कुठेतरी परिवर्तनच व्हावं ही माझी भूमिका आहे आणि त्या परिवर्तनासाठी फुले शाहू आंबेडकरांचा विचार माझ्या कवितेतून आणि एकूणच लेखनातून मी सातत्याने नेत असतो. बरं, ठीक आहे. अशी कोणती एक कविता आम्हाला म्हणून दाखवा, एखादी कविता. तशा खूप कविता आहेत की जसं माझी नुकतीच गाजलेली जी कविता आहे मनगटातली रग आंबेडकर, त्याच्या 4 ओळी की मनगटातली रग आंबेडकर, मस्तकातली धग आंबेडकर, मनगटातली रग आंबेडकर, मस्तकातली धग आंबेडकर, डोळस होऊन बघ आंबेडकर, भासेल तुला जग आंबेडकर. तर ही जग आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्याच शोषित, पीडित, वंचितांसाठी त्यांचं विश्व आहेत असं मला वाटतं. हो, तर एकूण आपल्याला हा छंद म्हणजे किती सालापासून, म्हणजे तुम्ही विद्यार्थी दशेत असताना किंवा कॉलेजच्या दशेमध्ये असताना तिथून तुम्ही हा छंद स्वीकारला आणि कसं, कुठल्या सालापासून तुमचं शिक्षण? कविता तर तसं शालेय जीवनापासूनच लिहितो मी. कवितेची आवड मी आश्रमात असल्यापासूनची आहे, परंतु मधल्या काळामध्ये ग्रंथालयात काम करायला मिळालं आणि तिथे काम करत असताना पुस्तकांच्या संपर्कात आलो. मग त्यामध्ये नामदेव ढसाळ, सुरेश भट, विशेष म्हणजे सगळी छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ह्या
सगळ्या वाचनामुळे समृद्ध झालं आणि मग मी जी कविता लिहितोय ती कविता नेमकी कुठली आहे तर त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की अपडेट होणं, तर मी त्या अर्थाने अपडेट होत झालो आणि कवितेला सुद्धा अपडेट व्हायला कुणी भाग पडला असेल तर फुले शाहू आंबेडकर. आणि सध्या मी MA शिक्षण करतोय मराठीमध्ये. MA सोबतच लेखन, दिग्दर्शन आणि संविधानाच्या अनुषंगाने वेगवेगळं काम करतोय. तर एकूणतरीत आपल्या किती का अशा कविता आहेत? संग्रह त्याचा किती आहे? कविता खूप आहेत, तसं 1000-2000च्या ही पुढे असतील, परंतु शेवटी कवितेची संख्या मॅटर करत नाही. एक जरी कविता असेल आणि ती जर सामाजिक परिवर्तन घडत असेल तर ते 1000 कवितांच्या बरोबर आहे. जसं बाबासाहेब म्हणाले की माझी 1000 भाषणं एक कविता, जसं वामन दादांना उद्देश. त्याच्यामुळे कविता 2000च्या आसपासही असतील, परंतु त्यातून माझ्या किती कवितांनी सामाजिक प्रबोधन झाले ती कविता माझ्यासाठी महत्वाची आहे. पण अजून एखादी कविता काय असं म्हणून दाखवतो बाबासाहेबांचे किंवा जीवनावर किंवा सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले किंवा भारतीय संविधान असं? संविधानाची जी सध्या अवस्था आहे त्याच्यावरती मला सांगावंसं की प्रिय संविधान कसा आहेस ना, म्हणजे आता सध्या आहेस का, संविधान आहे का, अशी भूमिका आपण सगळे पाहतो. प्रिय संविधान कसा आहेस ना, तुझाच जयघोष सर्वत्र सुरू आहे, तुझ्याच साठी जागोजागी सभा, हुकुमशाहीच्या काळजी वाहून कमळासारखं फुलवायचंय संविधानाला, हुकुमशाहीच्या काळजी वाहून कमळासारखं फुलवायचंय संविधानाला, ऊर्जेची मशाल संविधानासाठी सज्ज झाली, धनुष्यावर बाण ताणत घड्याळाचे सेल बदलून त्यांना वाटतं हीच योग्य वेळ संविधानाच्या रक्षणासाठी, हातावर संविधान ठेवत सत्तेपासून कुणालाच वंचित राहायचं नाही, सगळे सोयरे मात्र संविधानावर बोलत नाही. आता तू तेवढं अभ्यासक्रमाने मेंदूची मशागत करायची. हा, आता आपण पाहतो की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचंही मोठं साहित्य आहे आणि त्यांचंही तेवढं मोठं योगदान आहे, त्यांची तेवढी कीर्ती आहे. तर त्यांच्याविषयी एखादी आहे का कविता? खरं तर अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक अर्पण केलं आणि अण्णाभाऊ साठेंनी एकूणच शाहिरीच्या माध्यमातून बेळगावचा तो लढा असेल आणि एकूणच तर त्यांचं की साहित्यात झाले साहित्यिक मोठे साहित्यरत्न ठरले केवळ अण्णाभाऊ साठे. जसं अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी श्रद्धांजली वाहताना म्हणाले की जगबदल घालून घाव सांगून गेले मजले, बरोबर? येस, खरे, अगदीच. तर अजून काय सावित्रीबाई फुले, ज्यांनी माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्यामुळे आपल्याला जे त्यांच्या त्यागामुळं बाबासाहेब महात्मा फुले हे जे घडले केवळ त्यांच्या त्यागामुळे, तर यांच्या जीवनावरती एखादी कविता आहे का? सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनावर कविताच काय तर माझा स्वतःचा फिल्म आहे. अरे वा, क्या बात, गुड. व्हेर इज भिडेवाडा नावाचा. तर मी बहुजन प्रवाहाच्या सगळ्या लोकांना विनंती करतो की युट्यूबवर जाऊन व्हेर इज भिडेवाडा हा माझा फिल्म बघा, ज्याच्यामध्ये मुलींची जी पहिली शाळा आहे त्याच्याबद्दल आम्ही प्रकाश टाकलेला आहे, कारण ती काळाची गरज आहे. हो, अच्छा. हा, बरं, ठीक आहे. आपण कवी, लेखक आणि दिग्दर्शक, तर दिग्दर्शक मध्ये अजून कुठल्या अशा फिल्म आहेत की तुम्ही त्या बनवलेल्या आहेत आणि त्यांना अशी प्रसिद्धी मिळालेली आहे? मी संविधानावर दीक्षा नावाची फिल्म केली. अच्छा. ऊसतोडणी कामगारांच्या आयुष्यावर सुगंधा नावाची फिल्म केली. अच्छा. रेअरेस्ट ऑफ रेअर फिल्म मध्ये भूमिका केली आहे. त्यानंतर सदाफुली केली महिला सक्षमीकरणावर. चळवळीचे काही गाणे युट्यूब वरती अवेलेबल आहेत. असं संविधान, गाणे, दिग्दर्शन, लेखन, कविता अशा प्रकारे छोटासा प्रयत्न चालू आहे, ज्याच्यातून चळवळीचा एक अंग व्हावा. तर आपण पाहतोय की अजून समजा आपण एकंदरीत अशा किती फिल्म आहेत की तुम्ही तयार केले? मी आतापर्यंत 8 फिल्म्स तयार केल्या. अच्छा, म्हणजे त्या संपूर्ण चळवळीविषयी होते का? सगळ्या चळवळीवर आधारित आहे. बरं, इथून समजा अजून कुठले असे
तुम्ही आता फिल्म बनवताय, आता ते कुठल्या फिल्मचं काम चालू आहे सध्या? सध्या मी कलर्स ऑफ नॅशनलिझम, मी प्रथमतः व अंतिमतः भारतीय, बरं. हीच भूमिका आणि हाच या देशाचा राष्ट्रवाद आहे, याच्यावरती काम करतोय. अच्छा. आणि मोठी फिल्म आहे, हो. त्याचं बजेट साधारणपणे 10 लाखाच्या आसपास आहे. अच्छा. त्याच्यामध्ये आमच्या रंजना कांबळे, आमचे कार्यकारी हो. निर्माते असित मेश्राम सर हो. आणि इतर सगळा मित्रपरिवार जो जवळचा आहे, ज्याच्यामध्ये बाळासाहेब कदम आहेत आमचे, हो. शीतल यशोधरा आहे, अमोल घाटविसावे. तर ही सगळी माणसं मला नेहमीच वेळोवेळी पाठिंबा देत असतात. त्यांच्या जोरावरती हा एक प्रयत्न सुरू आहे. पण आधीच्या फिल्मच्या तुलनेनं ही मोठीच फिल्मच आहे, फिल्म आहे. त्यामुळे थोडा वेळ आहे, परंतु ती 100% काहीतरी एक मौलाचा काय मैलाचा दगड ठरेल. गाठेल. बरं. आपण पाहतोय की हृदय अशोक माने आपलं यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. तर आपण असं पुढे जात असताना की आता ही जी आपण फिल्म बनवताय ते एकूण किती मिनिटाची फिल्म असते ही, आणि शॉर्ट फिल्म असती का नाही का, किंवा किती मिनिटाची असती, आणि ती फिल्म समजा सिनेमा थिएटरला पाहायला मिळती का सोशल मीडियावर पाहायला मिळती? माझ्या सगळ्या शॉर्ट फिल्म्स आहेत 30 अच्छा. मिनिटं 45 मिनिटं. वेरीज बिडेवाडा 1.25 तासाची फिल्म आहे, युट्यूबला आहे. अच्छा, 1.25 तासाची. आणि कलर्स ऑफ नॅशनलिझम म्हणजे भाग वगैरे असतात का त्याचे? नाही, एकच अच्छा, कंटिन्यू. अच्छा, ओटीटी फिल्म. अच्छा, ओटीटी फिल्म. हा. तर कलर्स ऑफ नॅशनलिझम 2 तासांची असते. 2 तासाची. पावणे 2 तास. हा. मग त्यामध्ये जे कलाकार वगैरे आपण जे घेताय, कलाकारांची भूमिका वगैरे जे करताय ते कलाकार कसे का, कुठले असतात? त्याची चळवळीतलेच काही मित्र परिवार, जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याची ऑडिशन घेतली जाईल. शेवटी अच्छा. सगळ्या गोष्टींचं बघावं, म्हणजे कलाकार, त्यांचं राहणीमान, एकूणच शूटिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी, आर्थिक सगळ्यात महत्वाचं नियोजन, हे सगळं पाहून. कारण काय की चळवळीतल्या कलाकृतींना नावं ठेवण्याची एक प्रथा दुसऱ्या बाजूने सुरू आहे. त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो, पण एक क्रांतिकारी प्रोजेक्ट आमचा कलर्स ऑफ नॅशनलिझम येईल असं मला आता या क्षणी तरी आशावादी वाटतं. अच्छा. तर आपण पाहतोय की तुम्ही अगदी छोट्याशा वयामध्ये विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंत तुम्ही एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये उडी घेतलेली आहे, त्यात आपण नाव लौकिकही केलेलं आहे, प्रसिद्धीत आपण आलेला आहात. तर हे सर्व करत असताना तुम्हाला समाजाची साथ, सहयोग हा लाभला का, किंवा तुम्हाला काय अडचणी किंवा इतर काय लोकांच्या काय त्रास अडचणी वगैरे असं काय? नाही, आता बघा, अडचणी आता मला असं वाटतं आमचा जन्म झाला हीच एक विशिष्ट लोकांसाठी, ज्यांनी आम्हाला स्वीकारलं नाही त्यांच्यासाठी आमचा जन्मच ही अडचण आहे. बाबासाहेबांनी किंवा ह्या सगळ्यांनी आम्हाला वर काढलं, आम्ही शिका, संघटित व संघर्ष करायला अवलंबलं. नंतर पण संघर्ष चालूच आहे. वैयक्तिक अडचणी तर खूप आल्या, परंतु अडचणी सांगायच्या आणि सहानुभूती मिळवायची हे काय आमच्या ही सगळ्या महामानवांनी सांगितलं नाही. या सगळ्या प्रवासामध्ये मला आश्रमात तर साथ मिळालीच, परंतु संविधान आणि या सिनेमाच्या याच्यामध्ये वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या टप्प्यावर भेटत आली, ज्याचा मी आवर्जून उल्लेख जर करायचा झाला तर दीक्षा आणि त्या आधीच्या फिल्म मध्ये आमचे बाळासाहेब कदम, शीतल यशोधरा, त्यानंतर आता जो आमचा कलर्स ऑफ नॅशनलिझम वरती काम सुरू आहे त्याच्यामध्ये असित मेश्राम सर आहेत, प्रेमदास मेश्राम सर आहेत, रंजना कांबळे आहेत, अमोल घाटविसावे, त्यानंतर इतर जी सुभाष वाघमारे वगैरे ही माणसं आहेत. पण आता याच्यामध्ये कसं असतं की प्रोजेक्ट उभा झाला, एखादा प्रोजेक्ट उभा झाला की त्या प्रवाहामध्ये मदत करणारी टीम असते जी प्रवाहासाठी असते, आणि काही काम चालू असू नसू काही माणसं तुमच्याशी सातत्याने उभी असतात. त्याच्यापैकी आमचे म्हणजे कदम सर आहेत, असित सर आहेत, शीतल मॅडम आहेत, राजवैभव आहे, त्यांचा म्हणजे साथ सहयोग मोठा तुमच्याशी पाठीशी आहे. तर माझा भाऊ किशोर. अच्छा. तर ही सगळी माणसं सोबत असतात. अच्छा. आणि मला असं वाटतं की पाठिंब्याशिवाय काही शक्य नसतं. कारण आपण किती एकटा पाळण्याचा आता समाजामध्ये अशी धारणा आहे की बाबा बाबासाहेब आंबेडकर डायरेक्ट मीच, तर मला वाटतं ते मेंदूतून काढलं पाहिजे. एकमेकांच्या पाठिंबाने सहयोगाने आपण पुढे चालत गेलं पाहिजे. तर आता आपण पाहतोय
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे आपण जो हा उपक्रम सुरू केलेला आहे सम्राट अशोकांची जयंती 5 एप्रिलला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची खरी जयंती 8 एप्रिलला आहे. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती 11 एप्रिलला आहे. आणि भारतीय घटने शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल 1891 झालेला आहे आणि 14 एप्रिल त्यांची जयंती आहे. तर त्या जयंतीनिमित्त आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर जयंतीवर एखादी कविता आपल्याकडे आहे का? बाबासाहेब आंबेडकरांवरती कविता तर आहेतच. आता जसं तुम्ही सांगितलं की खरी जयंती वगैरे, हो. आता 19 फेब्रुवारी ही शासकीय जयंती होती, पण ती जी जाहीर आता केली. संशोधनामधून आणले की 8 एप्रिलला आहे. तर या सगळ्या संयुक्त आता जे जयंती- आपण म्हणणार आहे 19 फेब्रुवारी, तर हे गोळवळकर गुरुजींची जन्मतारीख आहे वास्तविक. बरं. तर ते राष्ट्रीय सेवक संघ वगैरे काय त्यांची षडयंत्र असतील, पण खरी जयंती ही 8 एप्रिलला आहे. हा, पण आता बाबासाहेबांच्या जयंतीविषयी कविता एखादी. हा, तर बाबासाहेब आंबेडकर की गुलामी विरोधात तुला राग भीमा, तुझ्यात धगधगणारी आग भीमा. अच्छा. गुलामी विरोधात तुला राग भीमा, तुझ्यात धगधगणारी आग भीमा, न कसलाच तुझ्यावर डाग भीमा, बनवलेस आम्हाला तू वाघ भीमा, कारण एकच तुझा त्याग रमा, तुझा त्याग रमा. धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर, या लोकशाहीची वज्रमूठ आंबेडकर. धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर, या लोकशाहीची वज्रमूठ आंबेडकर. फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर, विषमतेवर अंतिम सोल्युशन आंबेडकर. डॅशिंग ब्रेन वॉशिंग ट्युशन आंबेडकर. इंडियातला भारत एकसंघ नेशन आंबेडकर, एकसंघ नेशन. गुड गुड, क्या बात आहे. गुड. तर आपण पुढे जात असताना, तर समजा आज आपण पुढे जात चर्चा करत आहोत हृदय अशोक माने यांच्याशी आपण चर्चा करतो. ते प्रोड्युसर डायरेक्टर आहेत. तर आपण त्यांच्याशी आणि कवी देखील आहेत विशेषतः म्हणजे, आणि आपण त्यांचे विशिष्ट पैलू आपण त्यांचे जाणून घेत आहोत. असा आपण उलगडा होत आहे. ते हळूहळू आपण पुढे जात आहोत. तर आज आपण वास्तविक ह्या तर 2 बाजू आपण तपासल्या, तुमच्या पाहिल्यात आणि कथनही तुम्ही केलेलं आहे. तर आता आपण चळवळीकडे जाऊया. जे शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे, जे बाबासाहेबांच्या काळामध्ये अनुयायी लोक म्हणजे गरीब होते आणि बाबासाहेबांची चळवळ मात्र श्रीमंत होती. पण आज आपल्याला असं चित्र दिसतंय की बाबासाहेबांची चळवळ ही संपलेली आहे आणि कार्यकर्त्यांची जी फौज आहे किंवा कार्यकर्ते लोक आहेत ती मोठी झालेली दिसत आहेत. तर केवळ चळवळीशी बैमानी केल्यामुळे आहे की काय? तर आपण कसे पाहता चळवळीची आजची दशा आणि दिशा, हे तुम्ही कशा तुमच्या अँगलने पाहता, जरा आम्हाला सांगा. खर तर हा चिंतनाचा मुद्दा आहे. हो. माझ्यासारख्या अगदीच नौख्यानं त्यावरती काय बोलावं हा एक प्रश्न आहे. बरं. कारण की तेव्हाची तर श्रीमंती होती, परंतु सध्याच्या काळामध्ये विकल्या जाण्याचं प्रमाण तर जास्त आहेच. हो हो 100% मान्य केलं पाहिजे. परंतु त्या तुलनेनं हो. जर 75% विकले गेले आहेत, तर 25% त्या 75% लोकांना उरून काम करणारे आहेत. याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार विरोधामध्ये लढण्याची वेळ येते, त्यावेळेस ही सगळी माणसं एकत्र येतात. हे बाबासाहेबांच्या विचारधारेचं चळवळीचं यश आहे. आणि आपण एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवू, त्यातला विचार करू की आज ना उद्या याच्यामध्ये 100% परिवर्तन होईल असे माझं मत. अच्छा. तर आपण पाहतोय की हृदय अशोक माने यांच्याशी आपण चर्चा करतोय आणि हे करत असतानाच आपण चळवळीचीही झालेली वार्ताहत आणि त्यांना एक मोठा विश्वास आहे की पुढे परिवर्तन होईल, नक्कीच येणारी पिढी हे परिवर्तन करेल असेही त्यांनी आशावाद सांगितलेला आहे. तर आता आपण पुढे जात असताना तर आपण किंवा आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहात? मार्गदर्शन करणे एवढं तर म्हणजे एक संदेश, एक सल्ला म्हणजे मित्र, एक सल्ला जसं आपण- हा, एक संदेश. जसं आपण बैठकीला बसतो हो. आणि मित्राला सांगतो की तू असं केलं पाहिजे, हा. तर मला असं वाटतं की तरुणांनी जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. हो. फुले शाहू आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत बुद्ध, कबीर, ही सगळी थोर माणसं वाचल्यानंतर बौद्धिक क्षमता जी परिपक्व होईल त्याला तोड नाही. वाचन केलं पाहिजे, चांगल्या चांगल्या मुलाखती ऐकल्या पाहिजेत, हो.
भरपूर वेगवेगळी पुस्तकं वाचून चिंतन मंथन केलं पाहिजे, पेपर वाचले पाहिजे आणि आपण संविधानिक मार्गाने चाललं पाहिजे. संविधानिक मूल्य तुमच्या जगण्यामध्ये रुजवली पाहिजे. आणि ते करत असताना माझा जन्म कशासाठी आहे, मी या जन्मामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि माझी जबाबदारी काय ह्या ओळखलं पाहिजे. हा माझा एक मित्रत्वाने सल्ला म्हणण्यापेक्षा एक माझा सांगणार की संदेश आहे. हा, तर आपण जाता जाता शेवटचा प्रश्न आहे आपला, येस. की आपण सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे शिव फुले शाहू आंबेडकर ही संयुक्त जयंतीनिमित्त आपण हे अभियान सुरू केलं आहे. तुफानातले खरे दिवे, तुफानातले खरे दिवे कोण, तर त्यातला एक दिवा आज आपल्याला हृदय अशोक माने, हृदय मानव अशोक हे आपल्याला लाभलेले आहेत. तर हा पहिला दिवा आपल्या चळवळीतला, हा दिवा तुफानातला खरा दिवा आज आपल्याला सापडलेला आहे. आणि हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे अभियान, आणि यातून आम्ही तुम्हाला पहिल्या प्रथम तुमचे संवाद साधतोय. तर हे सर्व साधून तुम्हाला काय वाटलं? शेवटचा प्रश्न. मला खूप छान वाटलं. तुफानातले खरे दिवे या तुमच्या उपक्रमामध्ये माझा विचार केला आणि अपेक्षा आहे की तुम्हाला अपेक्षित किंवा एकूणच चळवळीला अपेक्षित माझ्याकडून उत्तर आले असतील. काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर त्या एक लहान भाऊ मित्र म्हणून समजून घ्यायलाच. आणि हा उपक्रम अधिकाधिक पुढे जावा, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावा आणि चळवळ पुन्हा नव्यानं तरुणांची चळवळ उभी व्हावी असं मला वाटतं, असा संदेश. Yes. हा, तर आपण आज हृदय अशोक माने यांच्याशी, हे कवी, प्रोड्युसर, डायरेक्टर आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं उत्तुंग कार्य केलेलं आहे. तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधून आपण पाहिलं आहे की त्यांनी सांगितलेलं एक कथन केलेलं आहे की त्यांचा प्रवास कसा घडलेला आहे. शून्यातून त्यांनी एक विश्व निर्माण करीत आहेत. आणि हे सर्व करत असताना शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा मात्र ते धागा सोडलेला नाहीये त्यांनी. आणि तरुणांनाही त्यांनी संदेश दिलेला आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि चळवळी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, फुले शाहू आंबेडकरांची चळवळ पुढे पुढे नेली पाहिजे असं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. 7 फेब्रुवारी 2026 पासून आपण बहुजन प्रवाह चॅनलवरती एक असा उपक्रम सुरू केलेला आहे, जे आज आपण पाहतोय. शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीची जी वाताहत झालेली आहे सर्व क्षेत्रातून, जसं बाबासाहेबांनी सांगितलं की शासन करती जमातपणा, तर आपण ते अद्यापही आपण त्याकडे मार्गक्रम केलेला नसून आपली त्या चळवळीपासून अलिप्त आपण झालेलो आहोत असं तरी सध्या तरी चित्र आहे. विविध पक्षातून आपली लोक निवडून येता येते आणि सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करता येते. बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग हा सोडून दुसऱ्या मार्गाने चाललेले आहेत. तर या उपक्रमातून म्हणजे आपण ह्या अभियानाला असं एक नाव दिलेलं आहे की तुफानातले खरे दिवे, म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारे जे लोक आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनियर, अन्य क्षेत्रामधले कवी, डायरेक्टर, प्रोड्युसर म्हणा किंवा एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे समाजसेवक म्हणा किंवा एखादा बौद्धाचार्य म्हणा किंवा धम्माचा प्रचार करणारे म्हणा, बौद्ध भिक्षुक म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी महिला, बचत गटाची महिला असू द्यात किंवा तरुण युवक मुलं जे शिव फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांची जयंती साजरी करतात, त्या जयंतीचं अध्यक्षपद घेतात, ते त्यांचं काम करणारे लोक, त्यांची ही मुलाखत आपण घेऊन की खरोखर हे तुफानातले खरे दिवे आहेत. हे बाबासाहेबांची चळवळ कितीही मोठं आव्हान पेलून ते चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.